सुनील तटकरे यांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी. पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो. मग स्लो मोशनमध्ये कळतं की आरडाओरडा करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, अशी कोपरखळी तटकरेंनी भरत गोगावले यांना लगावली आहे. अंबरनाथच्या खुंटवली परिसरामध्ये माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीनं लोटे चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी उपस्थिती लावली. आपण आऊट होणार प्लेयर नाही, आपण अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे, असं बालाजी किणीकर यांनी म्हटलं. संदीपजी लोटे साहेब आणि भगवान आयोजनामध्ये अखिल फॅमिली या ठिकाणी शैला लोटे मॅडम या बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंचं भाजपा आमदार किसन कथोरेंना आव्हान देण्यात आले. आमदारांना मागील 15 वर्षांचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आज जमावून बघा. वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे, असं आव्हान वामन म्हात्रेंनी दिलेलं आहे. रामभाऊ पाटकर, सन्माननीय अविनाशजी मोरे यांना विनंती करायला आपण मंचावरती यायचे. 2025 मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचं पायाभरणी होणार आहे. 19 फेब्रुवारीला नितेश राणे यांच्या हस्ते होणार पायाभरणी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज पत्रकार परिषद दुपारी 12:15 संवाद साधणार. यामुळे अर्थसंकल्पातील मुद्दे आणखी स्पष्ट होणार. दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे तीव्र झटके. लोक साखर झोपेत असताना बसले हादरे. पहाटे 5:30च्या दरम्यान भूकंपाचे झटके. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण. महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये भाविक दाखल. भाविकांनी संगम घाटावर केलं अमृत स्नान. आसाममध्ये बदलत्या वातावरणाचा परिणाम चहा उत्पादनावर होतोय. चहा उत्पादक आता चिंतेत आहेत. 2050 ते 2070 पर्यंत कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे चहाच्या बागा योग्य राहणार नाहीत, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. आंध्र प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि प्रदर्शन. भाजपा नेते प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. दिल्लीमध्ये आदी महोत्सव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. आदिवासी समाज पुढे होईल आणि तेव्हा देशाची प्रगती होईल, असं मुर्मू यांनी म्हटलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना युक्रेन युद्ध थांबवायचंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अतोनात प्रयत्न सुरू. अमेरिकेने भारताचा $2.10 कोटी निधी रोखला. एलॉन मस्क यांच्या नेतृत्वात DOGIची मोठी कारवाई. पुणे पोलीस शहर दलातील पोलीस कुटुंबियांसाठी अतुल यांचा तरंग हा संगीतमय कार्यक्रम आयोजित. अमितेश कुमार आणि पुनीत बालन यांच्या सहयोगानं कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात हडपसरमध्ये एका घरात तब्बल 350 मांजरी. हडपसरच्या मार्वल बाउंटी सोसायटीतील अजब घटना. यामुळे संपूर्ण सोसायटीत भीतीचं वातावरण. सोसायटीतील नागरिकांची पुणे महापालिकेत तक्रार. नागपुरात जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ. शहरामध्ये जीबीएसचा आणखी एक रुग्ण सापडलाय. नागपूरमध्ये महिन्याभरात जीबीएसमुळे 10 पैकी 2 रुग्णांचा मृत्यू. बदलापूरमध्ये भीम महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा. या महोत्सवामध्ये वैचारिक प्रबोधनासोबतच मनोरंजनाचाही आस्वाद बदलापूरकरांनी घेतलाय. आपण सन्मानपूर्वक आपण लाडकी बहीण योजनेसाठी आता केवायसी करावी लागणार. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आता योजनेतल्या महिलांची तपासणी सुरू. जून ते जुलै दरम्यान केवायसी करणं अनिवार्य. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बाराशिवमध्ये आता दक्षिणमुखी हनुमान यात्रेला सुरुवात. या यात्रेमध्ये कुस्त्यांची दंगल स्पर्धेचं आयोजन. या दंगलीमध्ये हिंगोली, वाशिम, परभणी जिल्ह्यासह राज्यभरातून पैलवानांनी सहभाग घेतला. बुलढाण्यात भरली आजी माजी शिक्षकांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा. आजी माजी शिक्षक मंडळींनी गुगल लिंकद्वारे नोंदणी करून या स्पर्धेत भाग घेतलाय. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालाय.
मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय. जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारली भव्य दिव्य अशी प्रतिकृती. पालघरमध्ये मुस्लिम समाजासाठी मुस्लिम क्रिकेट लीगचं आयोजन. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सामन्याचं उद्घाटन. ग्रामीण भागातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महत्त्वाची बैठक. मस्साजोगचे ग्रामस्थ आज घेणार महत्त्वाची बैठक. फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी, धनंजय देशमुख यांची मागणी. हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह. शिवाजी चौकात शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई. या रोषणाईमुळे सर्व परिसर उजळून निघालाय. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. यामध्ये शिवसृष्टी, दर्शन आणि मर्दानी खेळ यांचं आयोजन. अमरावती शहरात महानगरपालिका आजपासून ॲक्शन मोडवर. थकीत मालमत्ता कर धारकावर जप्तीची कारवाई. 188 कोटी रुपयांसह महापालिकेचा टार्गेट. भिवंडीत फलाह ए आम ट्रस्ट तर्फे 12व्या रक्तदान शिबिराचं आयोजन. रक्तदान शिबिर या ठिकाणी 450 रक्तदात्यांनी दिला प्रतिसाद. बांगलादेशी नागरिकांविरोधात एपीएमसी पोलिसांची जनजागृती. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक काम करण्यासाठी दाखल. अशा वारंवार बातम्या येत असतात, वारंवार माहिती मिळत असते. आज आपण इथे जमलेले सर्व माथाडी कामगार, व्यापारी, आडते, त्याचप्रमाणे इतर नागरिक, आपल्याला जर या मार्केटमध्ये कुठेही घुसखोर बांगलादेशी नागरिक जर आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली. मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांनी नियम तुडवले, पायदळी. बीपी रोडवर वाहतूक पोलिसांसमोर. रिक्षामध्ये 3 पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक. पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका. अहिल्यानगरात सावेडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करत पाहिला छावा चित्रपट. यावेळी मिरवणूक काढत तरुणांनी गाठलं चित्रपटगृह. वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे आरंभ. पालक मेळावा उत्साहात संपन्न. सुरुवातीचे क्षण मोलाचे उपक्रमांतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन. या कार्यक्रमामध्ये लहान मुलांच्या पोषणासोबतच घरगुती आणि टिकाऊ साहित्यांचा वापर करून विविध आकर्षक कलाकृती सादर. हे सुद्धा आपला प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राहुल सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यात येतील किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासणार. देहू मधील शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळाकडून इशारा देण्यात आला. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. अकोल्यातली सोपीनाथ महाराज संस्थानच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं आयोजन. देवाच्या लग्नाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार. यात्रा महोत्सव दरम्यान मंदिरात आरती, भजन, प्रवचन, भागवत इत्यादी धार्मिक कार्यक्रम आयोजित. मावळ तालुक्यातील परंदवडी येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किराणा मालाच्या दुकानात जाऊन लोखंडी वजन काटा, मापे तसेच डिजिटल वजन काट्याची करून दिली ओळख. माप आहे हे बरोबर. हे बरं 2 किलो. 3 तलाक प्रकरणी रायगडात गुन्हा दाखल. 3 वेळा तलाक बोलून पत्नीला दिला बेकायदा तलाक. आरोपी पतीसह नातेवाईकांविरोधात महाड एमआयडीसी पोलिसांनी केला गुन्हा दाखल. अकोल्यात बियर बारमध्ये युवकांचा धिंगाणा. दारुड्यांनी बियर बारवर केली तुफान दगडफेक. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित.
भंडारा जिल्ह्यात दुचाकीवरून गांजा तस्करी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक. युवकावर अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. बीडमध्ये सोलापूरहून आलेल्या ट्रकचा भीषण अपघात. हरभऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पलटला. 5 ते 6 वाहनं एकमेकांवर आदळली. अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग. आगीमध्ये जुने दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. मनमाड नांदगाव मार्गावर अपघात. भरधाव ट्रकची क्रेनला धडक. अपघातात 2 तरुणांचा मृत्यू, 4 जण जखमी. शिवजयंतीसाठी पोलवर झेंडा लावताना घडली घटना. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अपघातात 7 ते 8 जण जखमी. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रवाशांचा आरोप. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट. आगीत कारचं नुकसान. दुकानदारांनी आगीवर मिळवलं नियंत्रण. भरधाव वेगात असणारी 4 चाकी घुसली हॉटेलात. अपघातात 6 ते 8 जण जखमी तर एकाचा मृत्यू. लातूरमधील मुरुड शहराच्या बायपास जवळ असलेल्या संत सावतामाळी हॉटेलात घडली घटना. चंद्रपूरच्या वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध सट्टापट्टीवर धडक कारवाई. वेगवेगळ्या 11 गुन्ह्यामध्ये 12 जणांना घेतलं ताब्यात. या प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल जप्त. नवाबाचे वंशज असल्याची थाप. महिला डॉक्टरला 80 लाखांचा गंडा. छत्रपती संभाजीनगरची घटना. मोक्याच्या जमिनीचे आमिष. परभणीत कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्यांनी केली आत्महत्या. शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले होते. चुडावा पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येची नोंद झाली आहे. हिंगोलीत कळमनुरी शहरात किराणा दुकानात चोरीची घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. चोरटे खाद्यपदार्थांसह दुकानातील रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचं समोर येत आहे. यवतमाळमधील महागाव तालुक्यातील मोरथमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांना अटक करण्यात आली. 10 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन. 46 ठिकाणी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन. तडीपार फरार असलेले रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी. अमरावतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये 300 केळीचा घट. पाणकोबी ठरली आकर्षणाची केंद्रबिंदू. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान कृषी प्रदर्शन आयोजित. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. टॉप 50चे प्रायोजक आहेत सारस्वत बँक. विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.